बाकी वाढणारी मंडळी जेव्हा रिटर्न किचनमध्ये जावा, सर्व बातम्या भरून ठेवा. आणि ज्यांचं जेवण झालंय आतमध्ये येऊ नका मंडळी, आतमध्ये येऊ नका, आतमध्ये येऊ नका म्हणून सांगितलं तुम्हाला. अहो बाईकवर सांगितलं रळत नाही, डोक्यामध्ये कमी का तुम्ही ऐकायला येत नाही का? बाहेर काढायचं सगळ्यांना. आमच्यापेक्षा जनावर बरी तुमच्यापेक्षा बाईकवर सांगतो ऐकत नाही. येऊ नका इकडे येऊ नका. संजय शेठ सगळ्यांना बाहेर काढते. दोन छोट्या शब्दामध्ये सांगितलं. महेश शिंदे पाटील इकडे या. ओम ब्रह्मार्पणम ब्रह्माहवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समानिनः. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. पाणी खाली सोडा. सगळ्यांनी वाकून इकडं माऊलीकडे तोंड करून वाकून नमस्कार करा. असंच असणारी सेवा करण्याची संधी मला मिळावी माऊलीला विनंती करा. बसलेल्या मंडळींनी बोला. वदनी कवळ घेता नाम घ्या, सहजहन होते नाम घेता. जीवन करी जीवित्वा उदर वर्णन हे जाणीजे यज्ञ कर्म. कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु केंद्रे महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. वा, माऊलीपर्यंत आवाज गेला. माऊली जेवायला बसले, तुम्ही माऊल्या जेवायला बसा, पोटभर जेवा आणि काही काळजी करू नका. लांब जाणारे मंडळी त्यांनी आणि व्यवस्थित जेवण करून जा. शक्यतो उद्या माऊलीचा समाधी सोहळा झाल्याशिवाय बाकीच्या मंडळींनी कोणी जायचं नसेल. त्यांची जेवणाची व्यवस्था उद्यासहित आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. भोजन झाल्यानंतर ताटामध्ये काही खरकटं ठेवू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पात्रावरचा कण असणारा तो ग्रहण करायचा आणि झालेलं खाली सांडलेलं खरकटं ताटामध्ये घ्यायचं. पुन्हा नंतर कीर्तन आहे, वलं करू नका. तुम्हाला कीर्तन ऐकण्याकरता बसायचे आणि ते खरकटं असणारी पत्रवाळी ताट आणि स्वतः उचलून बाहेर असणारी कुंडी ठेवलेली डबा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाका. मंदिर तुमचं आहे, मंदिर आपलं आहे. सगळ्यांनी स्वच्छ ठेवा आणि जेवण झाल्यानंतर लगेच ताबडतोब झाडून स्वच्छता. महिला मंडळी कृपया इथं तिथं केस विंचरून केसाचा बुचका तिकडे टाकलेला असतो, असं न करताना मंदिराच्या बाहेर जाऊन ते सगळं टाकून यायचं आणि ते मंदिर स्वच्छ ठेवायचं. हां, आता तुमच्या ताब्यात. तर मी बघतो. हे बघा, भोजन झाल्यानंतर सर्वांनी पारायणाची तयारी करायची, स्वच्छता करायची, चटया टाकून घ्यायच्या. महाराज म्हणले तर आवाज कमी करायचा. आणि भोजन झाल्यानंतर आपल्या ताटाभोवती सांडलेलं खरकट सर्वांनी आपल्या पात्रामध्ये घ्यायचं आणि तिकडे नेऊन टाकायचं. विठ्ठल विठ्ठल कुरकुटे विठ्ठल. त्या माईकवाल्याला बोलू. त्याला बाहेरचा करणे बंद करा म्हणा. फडाव कीर्तन चालू. त्याला ऐका येत नाही बाहेर. मी सांगतो. सर्व भाविकांना विनंती आहे, सावकाश जेवायचे. आजचे जे अन्नदाते समस्त ग्रामस्थ मंडळ अवसरी
डाळ घ्या बरोबर तिकडे जाऊ, बाहेरचे करणे बंद करून टाका, टोटल बंद करून टाका. ए डाळ घ्या वाढायला, डाळ भात घ्या, तिथं थांबू नका कोणी. हो ए थांबू नका ना, बाटल्या घ्या वाढायला, नाही तर बाहेर व्हा इकडं, थांबू नका तिथे. हो तिथं का थांबले? सर्वांना विनंती आहे, सावकाश जेवायचंय. तसा हा उद्या आपला हा यात्राचा समारोप होत असतो. एकादशी आहे म्हणून वारी संपली असं नव्हे. नामामणी आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, देव निवृत्ती आणि धरले धनिकोर, धरले दोन्हीकर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. उद्या सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये हरिवंतपाळ ज्ञानेश्वर महाराज इकडं संत मंडळी नाशिकर या ठिकाणी उद्या 10 ते 12 या वेळामध्ये कार्याचं कीर्तन होईल, समाधी सोहळ्याचं कीर्तन होईल. त्याच्या अगोदर सकाळी 8 वाजता श्री स्वामी गोविंदगिरी महाराज राम जन्मभूमी कोषाध्यक्ष यांचं उद्या सकाळी प्रवचन या ठिकाणी होणार आहे. आपल्याला सर्व ठिकाणी विनंती असेल, आपण सुद्धा सकाळी 8:30 वाजता त्या प्रवचन सुखाचा आनंद घ्यायचा आहे. विको कमी करा. सकाळी बरोबर 8:30 वाजता स्वामी गोविंदगिरीजी महाराज अर्थात किशोरजी व्यास यांचं उद्या सकाळी 8 वाजता 8-8:30 वाजता इथे आगमन होणार आहे. आपण सर्व इकडे विनंती आहे, काही प्रवचन सुखाचा आपण लाभ घ्यायचा आहे. आणि या मंदिरामध्ये गेले अनेक वर्षापासून ही अन्नदानाची सेवा हिंगे परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न होते. त्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो की अशीच या ठिकाणी त्यांच्याकडे उत्तरोत्तर सेवा घडो. ते एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याद केले पूर्ण ऐशे महिमा या नामाचे अत्वतीर्थाचे. आळंदीसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी एक भाताचा सिद्धांत दिला तर महाराज म्हणतात 42 कुळाचा उद्धार होतो. गेली अनेक वर्षाच्या सेवेमध्ये द्वादशीच्या पर्वकाळातील सेवा त्यांच्या ठिकाणी संपन्न होते आहे. एकदा आनंदानं प्रेमाने या ठिकाणी ते सेवा देत आहेत. आणि आपल्यालाही विनंती आहे, आपण सावकाश फक्त खाली जागेवर खरकटं सांगू नका. जागेवर एखादा पदार्थ विलंब लागेल पण पदार्थ सर्व पोटभर मिळणार आहे. वाढीकरी मंडळी इतरेतर आपण असतात त्यांनी थोडं वाढण्याची सेवा करायची आहे. बोला आमचे स्वामीजी या ठिकाणी आलेले आहेत. स्वामीजी श्लोक म्हणा. ओम ओम कैलासराणा शिवचंद्रमौली फणींद्रमाता मुकुटी झळाली, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पते हर हर महादेव. जगी सर्व सुखी असा कोण आहे, मना विचारे तोची शोधून पाहे. मनात्वा पूर्ण संचित केले, दया सारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोविंद बाबा केंद्रे महाराज की जय. हर हर जय श्रीराम. ओम 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 ओम. आता हसू नका, आता प्रसाद घ्या, उद्या हसू. भात होते इकडं राजू भात पाडव. सावकाश वाढीकरी कमी तिथं सर्वांना सावकाश आहे. इकडे भात येऊ इकडे, तिथेच बादल्या वाढू नका. समोर इकडे या, इकडे महिला डाव्या साईड स्पीकरकडे. सावकाश थंडी जरा गरम गरम वातावरण बनवून दे जरा चांगलं. इकडे गणेश डबल जाईल इकडे इथे.
10 ते 12 या वेळामध्ये करंट मारायला हो करंट मारायला लागला माईक अरे करंट मारला ना 10 ते 12 या वेळामध्ये हरिभक्त पारायण महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज नवीकर नाशिक यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. सायंकाळी ठीक 4 ते 6 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार महादेवजी महाराज राऊत यांचं होणार आहे. संध्याकाळी भजनाची सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका करंट लागायला आहे गोदावरीताई मुंडे रमेश महाराज शेरगावकर यांचं संगीत भजन होणार आहे. आणि संध्याकाळची पंगत समस्त ग्रामस्थ मंडळ उमराई तालुका अंबाजोगाई समस्त ग्रामस्थ मंडळ उमराईकरांची सायंकाळची द्वादशीची पंगत कलशपूर्व संध्येतील पंगत आपल्याला या ठिकाणी आहे. तरी सर्वांनी विविध कार्यक्रमाचा लाभ घेऊन जाता जाता ज्या भाविकांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराकरता काही देणगी द्यायची असेल गेटच्या उजव्या साईडला डाव्या साईडला काउंटर आहे. तिथे हरिपाठ आहे डायरी आहे कीर्तन मालिका आहे. ज्यांना संग्रहित करायचे आहे त्यांनी जाताना घेऊन जायचं. फक्त विनंती आहे जागेवर खरकट कोणी सांडू नका. एक काय माणसं नाही म्हटल्यावर किती वाजले आता टाईम हॉटेल आजारी आहे ते किती वाजले 8 वाजले एक पण सर्वाला दुसरी सूचना आहे. 23 जानेवारी ते 30 जानेवारी गुरुवारी महाराजांचं पुण्यस्मरण सोहळा तसं कार्तिकेला तुम्ही आला तसं याच पद्धतीने एवढ्याच उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती असेल आपण सुद्धा ज्ञानेश्वरी पारायणाकरता कीर्तन श्रवण करण्याकरता सकाळी 10 ते 12 कीर्तन सत्र सायंकाळी 4 ते 6 आपण सर्वांनी 23 जानेवारी ते 30 जानेवारी गुरुवारी महाराजांचा पुण्यस्मरण तपमूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सुद्धा सर्वांना गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने निमंत्रण असेल की आपण सर्वांनी त्या सुद्धा कार्यक्रमाला इथे या. मोफत व्यवस्था राहण्याची भोजन मोफत सर्व या ठिकाणी फक्त येण्याचाच खर्च तुम्ही करायचा. 23 जानेवारी ते 30 जानेवारी या कालखंडामध्ये गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय बाबांचं तपमूर्ती सोहळा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार आहे. कृपया जागेवर कोणी कर्कट सांडू नका. ज्यांचं भोजन झालंय त्यांनी वाढ करण्याकरता थोडी मदत करा. आणि दुसरी पंगत फक्त इथे होईल नंतर मग खाली होईल. इकडे दर्शनाला येऊ नका. जेवतायत लोक जेवायला येऊ नका. तामोद करण बस ज्यांचं जेवण झालंय त्यांनी उठायचं. नळावर गर्दी करू नका म्हणून ताबडतोब उठून आपली पत्रवाळी इतर ट्रेमध्ये टाकून इकडे लय लांब गेला होतो मी दिले त्यांना 2 रांग मी दिले त्यांना. आम्ही बाथरूम टॉयलेट बाथरूम लावलेत ना त्याच्या करता पण लोक जायला गेले तिकडं. कॉम्प्युटर स्वतः ताटामध्ये भरून घ्या. इथं लावलं होतं ना इथं आता नाही आला 4थ्या दिवशी इथं होता टँकर. असं होतं काय हां त्यांचा आज दर्शना करता येणारी मंडळी थोडंसं थांबा 5 मिनिट. दुसरी पंगत या ठिकाणी बसणार आहे. बाकी वाढणारी मंडळी जेव्हा रिटर्न किचनमध्ये जावा. सर्व बांधण्या करून ठेवा. सर्वांना विनंती आहे सावकाश जेवायचंय. तसा हा उद्या आपला हा यात्राचा समारोप होत असतो. एकादशी आहे म्हणून वारी संपली असं नव्हे. नामामणी आता लोपला दिनकर
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ देव निवृत्ती आणि धरले धनिकोर धरले दोन्हीकर जातो ज्ञानेश्वर बैसावया. उद्या सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये हरिवंतपारायण ज्ञानेश्वर महाराज या इकडं संत मंडळी नाशिकर या ठिकाणी उद्या 10 ते 12 या वेळामध्ये कार्याचं कीर्तन होईल, समाधी सोहळ्याचं कीर्तन होईल. त्याच्या अगोदर सकाळी 8 वाजता श्री स्वामी गोविंदगिरी महाराज राम जन्मभूमी कोषाध्यक्ष यांचं उद्या सकाळी प्रवचन या ठिकाणी होणार आहे. आपल्याला सर्व ठिकाणी विनंती असेल, आपण सुद्धा सकाळी 8:30 वाजता त्या प्रवचन सुखाचा आनंद घ्यायचा आहे. कमी करा. सकाळी बरोबर 8:30 वाजता स्वामी गोविंदगिरीजी महाराज अर्थात किशोरजी व्यास यांचं उद्या सकाळी 8 वाजता 8-8:30 वाजता इथे आगमन होणार आहे. आपण सर्व इकडे विनंती आहे, काही प्रवचन सुखाचा आपण लाभ घ्यायचा आहे. आणि या मंदिरामध्ये गेले अनेक वर्षापासून ही अन्नदानाची सेवा हिंगे परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न होते. त्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो की अशीच या ठिकाणी त्यांच्याकडे उत्तरोत्तर सेवा घडो. ते एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण कोटी याग केले पूर्ण ऐशे महिमा या नामाचे अथवा तीर्थाचे. आळंदीसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी एक भाताचा सिद्ध दान दिला तर महाराज म्हणतात 42 कुळाचा उद्धार होतो. गेली अनेक वर्षाच्या सेवेमध्ये द्वादशीच्या पर्वकाळातील सेवा त्यांच्या ठिकाणी संपन्न होते आहे. एकदा आनंदानं प्रेमाने या ठिकाणी ती सेवा देत आहेत. आणि आपल्यालाही विनंती आहे, आपण सावकाश फक्त खाली जागेवर खरकट सांगू नका. जागेवर एखादा पदार्थ विलंब लागेल पण पदार्थ सर्व पोटभर मिळणार आहे. वाढीकरी मंडळी इतरेतर आपण असतात त्यांनी थोडं वाढण्याची सेवा करायची आहे. बोला आमचे स्वामीजी या ठिकाणी आलेले आहेत. स्वामीजी श्लोक म्हणा. ओम ओम कैलासराणा शिवचंद्रमौली हरींद्रमाता मुगुटी झळादी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पते हर हर महादेव. जगी सर्व सुखी असा कोण आहे मना विचारे तोची शोधून पाहे. मनात्वा पूर्ण संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ माऊली ज्ञानेश्वर महाराज की ओके. गोविंद बाबा केंद्रे महाराज की जय. हर हर जय श्रीराम. ओम 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 ओम. आता हसू नका, आता प्रसाद घ्या, उद्या हसू. भातरामी होते इकडं राजू भात पाडो. सावकाशात वाढीकरी कमी ते सर्वाला सावकाश आहेत. इकडे भात येऊ इकडे तिथेच बांधल्या वाढू नका. समोर इकडे या. इकडे महिला डाव्या साईड स्पीकरकडे. सावकाश थंडी जरा गरम गरम वातावरण बनवून द्या जरा चांगलं. इकडे गणेश डबल जाईल इकडे इथे पण. 10 ते 12 या वेळामध्ये करंट मारायला करंट मारायला लागला माहीत. अरे करंट मारला ना. दहा ते 12 या वेळामध्ये हरिभक्त पारायण महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज नवीकर नाशिक यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. सायंकाळी ठीक 4 ते 6 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार महादेवजी महाराज राऊत यांचं होणार आहे. संध्याकाळी भजनाची सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका करंट लागायला आहे गोदावरीताई मुंडे, रमेश महाराज शेरगावकर
यांचं संगीत भजन होणार आहे आणि संध्याकाळची पंगत समस्त ग्रामस्थ मंडळ उमराई तालुका अंबाजोगाई समस्त ग्रामस्थ मंडळ उमरेकरांची सायंकाळची द्वादशीची पंगत कलशपूर्व संध्येतील पंगत आपल्याला या ठिकाणी आहे. तरी सर्वांनी विविध कार्यक्रमाचा लाभ घेऊन जाता जाता ज्या भाविकांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराकरता काही देणगी द्यायची असेल, गेटच्या उजव्या साईडला डाव्या साईडला काउंटर आहे, तिथे हरिपाठ आहे, डायरी आहे, कीर्तन मालिका आहे. ज्यांना संग्रहित करायचे आहेत त्यांनी जाताना घेऊन जायचं. फक्त विनंती आहे जागेवर खरकट कोणी सांडू नका. एक काय माणसं नाही म्हटलं किती वाजले आता टाईम हॉटेल आजारी आहे ना ते? किती वाजले? 8 वाजता. एक होईल पुन्हा. सर्वाला दुसरी सूचना आहे. 23 जानेवारी ते 30 जानेवारी गुरुवारी महाराजांचं पुण्यस्मरण सोहळा जसं कार्तिकेला तुम्ही आला तसं याच पद्धतीने एवढ्याच उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती असेल आपण सुद्धा ज्ञानेश्वरी पारायणाकरता कीर्तन श्रवण करण्याकरता सकाळी 10 ते 12 कीर्तन सत्र, सायंकाळी 4 ते 6 आपण सर्वांनी 23 जानेवारी ते 30 जानेवारी गुरुवारी महाराजांचा पुण्यस्मरण तपमूर्ती सोहळा या ठिकाणी संपूर्ण होणार आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सुद्धा सर्वांना गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने निमंत्रण असेल की आपण सर्वांनी त्या सुद्धा कार्यक्रमाला इथे या. मोफत व्यवस्था राहण्याची, भोजन मोफत, सर्व या ठिकाणी फक्त येण्याचाच खर्च तुम्ही करायचा. 23 जानेवारी ते 30 जानेवारी या कालखंडामध्ये गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे बाबांचं तपमूर्ती सोहळा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार आहे. कृपया जागेवर कोणी खरकट सांडू नका. ज्यांचं भोजन झालंय त्यांनी वाढ करण्याकरता थोडी मदत करा आणि दुसरी पंगत फक्त इथे होईल, नंतर मग खाली होईल. आतमध्ये जमा चालू येऊ नका म्हणून इकडे दर्शनाला येऊ नका, जेवतायत लोक. जेवायला येऊ नका ते लगेच जेवू. तामोदक्कड करून बस. ज्यांचं जेवण झालंय त्यांनी जायचं. नळावर गर्दी करू नका म्हणून ताबडतोब उठून आपली पत्रवाळी इतर ट्रेमध्ये टाकून तिकडे आणि कार्यक्रम लय लांब गेला होतो. या टायमावर मी दिलेत त्यांना. परत 2 रांग मी दिलेत त्यांना. आपल्या बाथरूम टॉयलेट बाथरूम लावलेत ना त्याच्याकरता, पण लोक जायला गेलेत तिकडं. कॉम्प्युटर सुद्धा ताटामध्ये भरून घ्या. इथं लावला होता ना, इथं आता नेला ती 4थ्या दिवशी इथं होता टँकर. असं होतं काय? हां त्यांचा आज दर्शनाकरता येणारी मंडळी थोडंसं थांबा. 5 मिनिट दुसरी पंगत या ठिकाणी बसणार आहे. बाकी वाढणारी मंडळी जेव्हा रिटर्न किचनमध्ये जावा, सर्व बातम्या भरून ठेवा.